डीएनए रिप्लिकेशन मध्ये होताना काय होतं, 2 स्ट्रँड कॉइल्ड असतात ते अनकॉइल्ड होतात. अनकॉइल्ड झाले ना, फक्त एक लक्षात ठेवा, अख्खाच्या अख्खा डीएनए स्ट्रँड कॉइलिंग असतो, तो अनकॉइल्ड होत नाही. पूर्ण अख्खे सगळं अनकॉइलिंग झालं असं होत नाही, तर पार्ट मध्ये अनकॉइलिंग होतं. डिटेल प्रोसेस तुम्ही पुढच्या वर्षी शिकणार आहात. फक्त मला सांगायचा एवढाच पार्ट, की जे अनकॉइल झालेला पार्ट असतो ना, त्या अनकॉइल झालेला प्रत्येक पार्ट म्हणजे जो वेगळा झाला. 2 स्ट्रँड पूर्ण वेगळे नाही झाले हां, थोडासा पार्ट त्यातला वेगळा झाला. आता जे 2 सेपरेट झालेले स्ट्रँड आहेत, अर्धे सेपरेट झालेले स्ट्रँड आहेत, तो प्रत्येक स्ट्रँड टेम्पलेट तयार करतो. टेम्पलेट तयार करतो ह्याचा अर्थ काय? तर गणपती बनवण्यासाठी आपण जसा साचा असतो गणपतीचा, त्याच्यात माती टाकतो आणि त्याला आकार आणतो. तसाच एक साचा तयार होतो, ज्याला टेम्पलेट म्हणतात. आणि मग कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड त्याला येऊन चिकटतात. कशामधनं? तर न्यूक्लिओप्लाझम मध्ये. म्हणजे ए असेल तर टी येतो, सी असेल तर जी येतो. आणि मग जो नवीन झालेला स्ट्रँड टेम्पलेट सारखा झालेला नवीन स्ट्रँड आहे, जो जुन्या स्ट्रँडला कॉलिंग करायला सुरुवात करतो. आणि म्हणून या मेथडला सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये एक स्ट्रँड जुना असतो आणि एक न्यूली फॉर्म स्ट्रँड असतो. तर या सगळ्या प्रोसेसला रिप्लिकेशन म्हणतात. या डीएनएच्या रिप्लिकेशनसाठी जे लागतं एन्झाईम त्याला म्हणतात डीएनए पॉलिमरेज. एकूण 10 एन्झाईम्स लागतात, पण सगळे एन्झाईम्स आपण इथं बघणार नाही आहोत, कारण त्याचा काय तुम्हाला आता उपयोग काही नाही त्याचा. फक्त एवढंच लक्षात आहे, त्यातला महत्वाचं जे एन्झाईम आहे ते म्हणजे डीएनए पॉलिमरेज, त्यानंतर हेलिकेज, त्याच्यानंतर ट्रोपो आयसोमरेज, असे वेगवेगळे 10 एन्झाईम्स लागतात डीएनएच्या रिप्लिकेशनसाठी. तर हे एक सर्वात महत्वाचं एन्झाईम न्यूक्लिओप्लाझम मध्ये असतं. दुसरं महत्वाचं एन्झाईम आहे ना, त्याला म्हणतात आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज हा mRNA सिंथेसिस करण्यासाठी केला जातो. आता बघा, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ना, ती इकडनं सुरुवात होते. प्रोटीन सिंथेसिससाठी mRNA, rRNA आणि tRNA नावाचे 3 RNA लागतात. हे पण तुम्ही पुढच्या वर्षी शिकणार आहात. यातली mRNA जी सिंथेसिस आहे, mRNA तयार करण्याची प्रोसेस आहे, ही प्रोसेससाठी लागणारा जो एन्झाईम आहे, त्या एन्झाईमचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. म्हणजे डीएनए पासून डीएनए तयार होण्याच्या प्रोसेसला रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन असं म्हणतात. तर डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. लेट इट बी व्हेरी क्लिअर. डीएनए टू डीएनए तयार होण्याच्या प्रोसेसला रेप्लिकेशन असं म्हणतात. रेप्लिकेशन मध्ये अनकॉइलिंग, पहिलं अनकॉइलिंग होतं, मग अनकॉइलिंग भाग कॉइल्ड होतो, मग परत ते पुढे सरकतं, परत पुढचा भाग अनकॉइलिंग होतो, परत नवीन स्टेट तयार झाला की तो कॉइलिंग होतो. म्हणजे जसजसा पुढचा भाग सुटत जाईल तसा मागचा भाग नवीन नवीन तयार झालेल्या रिप्लिकेशनला कॉइल्ड होत जातो. तर थोडक्यात ऍट दी एंड पूर्णच्या पूर्ण डीएनए सेपरेट होऊन 2 वेगवेगळे स्ट्रँड तयार होतात. या प्रोसेसला रिप्लिकेशन असं म्हणतात. तर ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, तर डीएनएचा छोटासा स्ट्रँड, डीएनएचा एकच स्ट्रँड, छोटासा पण नाही, एकच स्ट्रँड टेम्पलेट तयार करतो आणि त्यापासून एमआरएनए तयार होतो. सो डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला, आरएनए म्हणजे एमआरएनए, डीएनए पासून एमआरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. सो दिस इज टू इम्पॉर्टंट व्हेरी टर्म. एक डुप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन बघितलं आणि दुसरा आपण ट्रान्सक्रिप्शन बघितलं. ट्रान्सक्रिप्शन इज द कन्व्हर्जन ऑफ डीएनए और डीएनए सिंथेसाइज आरएनए. डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. ह्याच्यासाठी जे एन्झाईम लागतं दॅट इज कॉल्ड एज आरएनए पॉलिमरेज. जसं डीएनए साठी लागतं तसं आरएनए साठी लागतं, त्याला म्हणतात एमआरएनए साठी. हा, एमआरएनए सिंथेसिस होण्यासाठी लागणाऱ्या एन्झाईमचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. याच्या व्यतिरिक्त मॅग्नेशियम, त्यानंतर एमएन, एमजी, एमएन, सीए हे पण लागतात, जे एन्झाईमला ऍक्टिव्हेट करायचं काम करतात. सो दे ऍक्ट एज अ ऍक्टिव्हेटर. एन्झाईमला ह्या सगळ्या एन्झाईम्स आहेत, सगळ्या एन्झाईम्सला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतात. याच्या व्यतिरिक्त काय असणार, एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए असतो. आता हे न्यूक्लिओप्लाझमचा जो पीएच आहे, पीएच ऑफ न्यूक्लिओप्लाझम इज अल्कलाइन, स्लाइटली अल्कलाइन. नाउ यू नो दॅट पीएच स्केल that is from up to 6.9 it is acidic. Okay, 7 is neutral and 7.1 onwards it is अल्कलाइन. सॉरी, पहिला ऍसिडिक आहे, मग न्यूट्रल आहे आणि मग अल्कलाइन बेसिक आहे. सो जे बेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ड होतात त्याला आपण अल्कली म्हणतो. सो 6.9 पासून 6.9 पर्यंत ऍसिडिक आहेत. ओके, त्याच्यानंतर सगळे एक मिनिट, काय गडबड झाली.
जरा थांबा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी बघतो. ओके, स्क्रीन दिसते आता? स्क्रीन दिसते का? ओके, ठीक आहे. सो ह्याचा जो पीएच आहे, हा पीएच आहे 7.4. 7.4 म्हणजे स्लाइटली अल्कलाइन. अल्कली मधला फरक तुम्हाला माहिती आहे. जे बेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ड होतात, दोन बेस विच आर डिझॉल्व्ड इन वॉटर, दे आर कॉल्ड एज अल्कली. पाण्यामध्ये डिझॉल्व्ड होणाऱ्या बेसला सगळ्या अल्कली म्हणतात. सो आता पीएच आहे 7.4 आणि तो प्लस मायनस 0.2 ने डिफर होतो, म्हणजे प्लस मायनस 2 मागे पुढे होऊ शकतो. सो दिस इज अबाउट. ओके, ठीक आहे. सो बघा आता बस झाले मेसेज. आता लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. सो वी डिस्कस न्यूक्लियोप्लाझम. So nucleoplasm, it is a transparent colloid material present in the nucleus. It is slightly alkaline. pH is 7.4 plus minus 0.2. Now rich in enzymes. कोणकोणते enzymes आहेत? DNA polymerase, which play important role in DNA replication. Then RNA polymerase, which play important role in mRNA synthesis, and this process is called as transcription. Now along with that, Ca, Mg, Mn present, which acts as the activator. Clear? It also contain mRNA, tRNA and rRNA. So this is about न्यूक्लियोप्लाझम. आता ह्याच्या नंतरचा पुढचा जो पार्ट येतो त्याला आपण म्हणणार आहोत, त्याचा पण आपण न्यूक्लिओलस. ओके, नाउ न्यूक्लिओलस म्हणजे आपण पहिला न्यूक्लिअर एन्व्हलप बघितला, त्याच्यानंतर आपण न्यूक्लियोप्लाझम बघितलं. आता आपण दोन पार्ट राहिलेत. एक पार्ट न्यूक्लिओलस आहे आणि शेवटचा अतिशय महत्वाचा पार्ट तो म्हणजे क्रोमॅटिन रेटिक्युलम किंवा क्रोमॅटिन थ्रेड. सो नाउ वी डिस्कस न्यूक्लिओलस. याच्याबद्दल आपण थोडंसं बोललेलो होतो. सो न्यूक्लिओलस और राइबोसोम फॅक्टरी. न्यूक्लिओलस is made up of rRNA and ribosomal protein, and it is best known as the site of ribosome biogenesis. Depending on synthetic activity or cell, there are one or more nucleoli present in the cytoplasm. For example, cell of oocyte contain large nucleolus. oocyte मध्ये एकच न्यूक्लियस असतं, तर स्पर्म मध्ये इट कंटेन स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस वन, म्हणजे बरेचसे असतात एकत्र आलेले. Now they are appear as a dense spherical bodies present near the chromatin network. Chromatin network च्या जवळ असतं. Now function, they produce rRNA and ribosomal protein, which are then transported to cytoplasm and are assembled together with from ribosomes. So हा आपण in general बघितला. आता आपण न्यूक्लिओलस डिटेल मध्ये बघूया. बघा ऍक्च्युली ना हे न्यूक्लियस फाइंड आउट कोणी केलं, तर इट वॉज डिस्कवर्ड बाय फॉन्टाना, FONTANA, इन सेल ऑफ इल मासा असतो. या माशाच्या सेलमध्ये हा पहिला या फॉन्टाना सायंटिस्टला ने डिस्कवर्ड केलं. आणि ह्याला नाव जे दिलं टर्म न्यूक्लिओलस इज गिवन बाय बोमेन, BOWMN. ओके, त्याला बोमेन याने नाव दिलं. नाव हे न्यूक्लियस आहे ना, हे NOR आहे, म्हणजे इट असोसिएट विथ NOR. नाउ व्हाट डू यू मीन बाय NOR? NOR स्टँड्स फॉर न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. ओके, विच इज फाउंड इन सॅट क्रोमोझोम. आता हे काय ते लक्षात घ्या, पहिले मी सांगतो. पुढे आपण ना क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघणार आहोत. तुमच्या त्या पुढे तेव्हा व्यवस्थित डिटेल लक्षात येईल. आता फक्त नुसतं लक्षात घ्या. हा जर क्रोमोझोमचा स्ट्रक्चर बघितला ना, तर क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये मी तुम्हाला ढोबळ सांगतोय लक्षात यावं म्हणून. नंतर आपण हे डिटेल मध्ये बघणार आहोत. आता फक्त लक्षात घ्या. या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितलं ना, क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये ना छोटे छोटे डिप्रेशन आहेत, म्हणजे खड्डे आहेत. त्या खड्ड्यांना ना कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. मी हे तुम्हाला परत सांगतो, ढोबळ सांगतोय, लक्षात घ्या. कॉन्स्ट्रिक्शन असतात. त्यातलं सर्वात महत्वाचं एक कॉन्स्ट्रिक्शन आहे, त्याला म्हणतात प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. ओके, त्या कॉन्स्ट्रिक्शनला म्हणतात प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन
किंवा त्याला सेंट्रोमियर असं म्हणतात. दुसरं जे असतं ना त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन पासून हे न्यूक्लिओलस तयार होतं आणि म्हणून त्याला NOR असं म्हणतात, न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन. आता हे जे काय क्रोमोझोम आहेत ना, या क्रोमोझोमच्या टोकाला सॅटेलाइट नावाचा एक पार्ट असतो. ज्या क्रोमोझोमला हा सॅटेलाइट नावाचा पार्ट असतो टोकाला त्याला सगळ्याला सॅट क्रोमोझोम असं म्हणतात. SAT सॅट क्रोमोझोम. हे स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये जेव्हा क्रोमॅटिन रेटिक्युलम शिकणार तेव्हा आपण बघणार आहोत, तेव्हा एकदम एक्झॅक्टली तुम्हाला क्लिअर होईलच. प्लस मी तुम्हाला सांगेन पण बघा हे आपण बघितलेलं ते सॅट क्रोमोझोम किंवा NOR. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा. सो ऍक्च्युली हे कुठनं तयार होतं माहितीये का? हे तयार होतं NOR पासून, दॅट इज न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन रिजन. म्हणजे थोडक्यात सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन जो पार्ट आहे, कॉन्स्ट्रिक्शन याचा अर्थ शब्दशः खड्डा. जर तुम्ही क्रोमोझोम बघितला तर क्रोमोझोम एक लांब लचक इलॉंगेटेड पार्ट आहे. रफली सांगतोय मी तुम्हाला. या रफली या क्रोमोझोम वरती मध्ये मध्ये खड्डे आहेत. नॉर्मली त्यात 3 खड्डे असतात. एक मध्ये खड्डा असतो ज्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतात. त्याच्यानंतर अजून 2 खड्डे असतात त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 आणि सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 म्हणतात. हा जो काय प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आहे, या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन पासून 2 सिस्टर क्रोमॅटिड थ्रेड बाहेर पडतात ज्याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतात. एक क्रोमोझोम 2 क्रोमॅटिड्सचा बनलेला असतो आणि या 2 सिस्टर क्रोमॅटिड ज्या पार्टला कनेक्ट होतात त्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. पुढे आपण डिटेलमध्ये बघूया. तर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन पासून हे न्यूक्लिओलस तयार होतं, म्हणून याला न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन असं म्हणतात, जे सॅट क्रोमोझोम मध्ये असतात. सॅट क्रोमोझोम म्हणजे ज्या क्रोमोझोमच्या टोकाला सॅटेलाइट असतो. सॅटेलाइट एक पार्ट आहे क्रोमोझोमचा. सगळ्याच क्रोमोझोमला मिळत नाही, तर काही क्रोमोझोमला हे सॅटेलाइट पार्ट मिळतो आणि म्हणून त्याला सॅट क्रोमोझोम असं म्हणतात. डिटेल आपण पुढे बघूया. सो दे असोसिएट विथ NOR, दॅट इज न्यूक्लिअर ऑर्गनायझेशन रिजन फाउंड इन SAT. बघा, द टर्म न्यूक्लिओलस गिवन बाय बोमॅन्स. नाउ इट इज असोसिएटेड विथ NOR. NOR स्टँड फॉर न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन फाउंड इन सॅट क्रोमोझोम. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो. हा, मग एका कोणाला दिसत नाही असं म्हणते कोण बाबा? प्राची, स्क्रीन दिसते का तुला बाळा? आता इथं सगळ्यांना दिसते, तुझ्या इथं काहीतरी प्रॉब्लेम असेल मग. ओके, ठीक आहे. सो या सगळ्यांना म्यूट करा जरा प्लीज. ओके, so it is associated with NOR, that is nucleolar organizer region found in SAT chromosome. Now next part, it is without. हा, आता एक लक्षात घ्या. ऍक्च्युली ना आपण जेव्हा डायग्राम बघतो तेव्हा आपला हायली डेन्स बॉडी दिसते. न्यूक्लिओलस ही हायली डेन्स बॉडी दिसते. ओके, एक मिनिट थांबा जरा. हे बघा, ही अशी हायली डेन्स बॉडी दिसते. मग आपल्याला असं वाटतं की हा मेम्ब्रेन आहे, म्हणजे हा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहे. न्यूक्लिओलस हा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स असं आपल्याला वाटतं, पण हा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स नाहीये. इट इज विदाउट मेम्ब्रेन. तो मेम्ब्रेन का दिसतो ते आपण बघूया. Actually it is without membrane. Okay, so there is a no membrane, but the nucleolus made up of nucleolar chromatin. Nucleolar chromatin ने बनलेलं असतं. Okay, so it is without membrane and made up of nucleolar chromatin, and this nucleolar chromatin which are arranged such a manner that appear as a membrane. हे न्यूक्लिअर क्रोमॅटिन जे आहेत ना, हे अशा रीतीने अरेंज केलेले असतात किंवा अशा रीतीने ते अरेंज होतात की आपल्याला ते मेम्ब्रेन सारखे दिसतात. आपण याचा डायग्राम बघूया कसे दिसतात ते. ओके, आता बघा हा डायग्राम दिसेल तुम्हाला. सी, दिस इज, हे सगळे न्यूक्लिअर क्रोमॅटिन आहेत. या न्यूक्लिअर क्रोमॅटिनला नाही, हा बघा, बोमॅन हा सायंटिस्ट आहे. तिथं पण बोमॅन कॅप्सूल हे सायंटिस्टनेच सांगितलेलं का, तो पण सायंटिस्टच होता म्हणून त्याला बोमॅन कॅप्सूल हे नाव दिलंय. हे सायंटिस्ट आहे, सायंटिस्टसाठी त्याचं नाव दिलं त्याला. सो हे जे काय म्हणू त्याला आपण न्यूक्लिओलस आहे,
हे न्यूक्लियस ऍक्च्युअली मेम्ब्रेन बाउंड नाहीये, सो इट इज विदाउट मेम्ब्रेन. पण ते मेम्ब्रेन असल्यासारखं आपल्याला वाटतं. वी अपियर्ड एज ए मेम्ब्रेन बाउंड ऑर्गन्स. वाय? बिकॉज दिस क्रोमॅटिन, न्यूक्लियोलार क्रोमॅटिन जे असतात ना, हे असे अरेंज असतात, सच अ वे दे अरेंज दॅट दे लुक्स लाईक ऑर अपियर एज ए मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेन असल्यासारखे दिसतात. सो बघा, हा एक क्रोमॅटिन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं माहितीये का, एक आत असे क्रोमॅटिन असतात, एक आत थोडंसं इन्व्हॅजिनेशन हे असतं, आत आलेला, बाहेर आलेला, सॉरी काय म्हणतात त्याला, टेपरिंग आलेला पार्ट असतो, इकडे आहे, इथे आहे, इथे आहे. सो हे सुद्धा आहे, म्हणून त्याला पेरी न्यूक्लिओलार क्रोमॅटिन असं म्हणतात. हा बाहेरचा आहे, ही स्पेस आहे. इथं सुद्धा आउटर आणि इनर असतो. ओके, सो इंट्रा न्यूक्लिअर क्रोमॅटिन आहे, हा आत आलेला क्रोमॅटिन आहे, हा बाहेरचा क्रोमॅटिन आहे. सो असे क्रोमॅटिन अरेंज झाल्यामुळे ना, ओके, असे क्रोमॅटिन अरेंज झाल्यामुळे ते आपल्याला वी अपियर्ड एज ए, और दे अपियर्ड एज ए मेम्ब्रेन. So it is without membrane and made up of nucleolar chromatin which arranged such a manner that they appeared as a membrane. आता ह्याच्या आत इनसाइड दी न्यूक्लिओलस त्याच्यामध्ये एक अमॉर्फस मटेरियल असतं, आणि त्या अमॉर्फस मटेरियलचं नाव आहे पार्स अमॉर्फा. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. इनसाइड दी nucleolus there is a amorphous material and that amorphous material is called as pars amorpha. बघा, हे सगळं मटेरियल, हे सगळं पहिला म्हणतात पार्स अमॉर्फा. न पार्स अमॉर्फा म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू इन शॉर्ट की आत असलेलं सायटोप्लाझम, आत असलेलं फ्लुइड. कशाच्या आत असलेलं फ्लुइड? न्यूक्लिओलसच्या आत असलेलं फ्लुइड. पण त्याला आपण फ्लुइड नाही म्हणणार, त्याला म्हणतात पार्स अमॉर्फा. आणि या पार्स अमॉर्फा मध्ये भरपूर आरएनए ग्रॅन्युल्स असतात. सो पार्स अमॉर्फा कंटेन आरएनए ग्रॅन्युल्स कॉल्ड एज ग्रॅन्युल्स ऑफ आरआरएनए. सो ऑब्विसली यांचं मेन फंक्शन काय, जर आरएनए शी रिलेटेड आहेत, त्याचं मेन फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ आरआरएनए अँड स्टोर आरआरएनए. Along with that, it is believed that nucleolus play very important role in formation of spindle fiber during cell division. ज्या वेळेला सेलची डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन होत असताना सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर्स तयार होतात. सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर्स तयार होतात. ते स्पिंडल फायबर तयार करण्याचं काम यांच्यापासून केलं जातं असं बिलीव्ड करतात. इट इज बिलीव्ड दॅट की स्पिंडल फायबर्स, ओके, स्पिंडल फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स ड्युरिंग सेल डिव्हिजन यांच्यापासून केलं जातं असं म्हटलं जातं. पण त्याचं मेन फंक्शन जे आहे ते मेन फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ आरआरएनए अँड स्टोर आरआरएनए. सो दिस इज अबाउट न्यूक्लिओलस. सो आपण सेल एन्व्हलप बघितला, म्हणजे सेल मेम्ब्रेन, सॉरी न्यूक्लिअर एन्व्हलप बघितला, त्याच्यानंतर न्यूक्लिओप्लाझम बघितलं, आणि त्याच्यानंतर न्यूक्लिओलस बघितलं. सो आपण हे 3 पार्ट डिटेल मध्ये बघितले. याचा पुढचा पार्ट एकदम डिटेल मध्ये जो 2 लेक्चर लागतील त्याला, तो म्हणजे क्रोमॅटिन थ्रेड किंवा क्रोमॅटिन नेटिक्युलर. सो पुढच्या उद्याच्या लेक्चरला आपण हा पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर मला सांगा. आपण परत काय, मला काय परत सांगायचं, डिस्कस करायचं असेल किंवा काय एक्सप्लेन करायचं असेल तर सांगा, मी परत एक्सप्लेन करेन. एव्हरीथिंग इज क्लिअर ऑर एनिथिंग यू वॉन्ट? काय त्यात तुम्हाला अजून हवंय का? सायंटिस्टची नावं लक्षात ठेवायची आहेत, सायंटिस्टची नावं लक्षात ठेवायची आहेत, काही महत्वाच्या टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायच्या आहेत. हे पुस्तकात नाही आहे, आपल्या दिलेल्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये फार थोडंसं दिलेलं आहे, खूप डिटेल मध्ये दिलेलं नाहीये, फार कमी पार्ट मध्ये दिलेलं आहे. पण ऍज पर नीट एक्झाम इज कन्सर्न, आपल्याला नीट क्रॅक करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. किंवा तुम्ही जेव्हा एमसीक्यू सोडवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या गोष्टी आपल्याला लागत आहेत. त्यामुळे आणि पुढच्या वर्षी पण हा एक महत्वाचा, खूप महत्वाचा चॅप्टर तुम्हाला शिकायचा आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे डिटेल स्ट्रक्चर माहित असणं आवश्यक आहे किंवा तुमच्या डोक्यातले कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. सो इथपर्यंत आपण पूर्ण केलंय. कोणाला काय डाऊट असेल तर आताच मला विचारा. एव्हरीथिंग इज क्लिअर? सगळ्यांना क्लिअर झालंय का? मी काय शिकवलं आतापर्यंत? आपण 4 पार्ट शिकवले, 3 पार्ट शिकवले. पहिला पार्ट शिकवला न्यूक्लिअर एन्व्हलप, दुसरा पार्ट शिकवला आपण न्यूक्लिओप्लाझम, आणि तिसरा पार्ट शिकवला आपण न्यूक्लिओलस. सो एव्हरीथिंग इज क्लिअर? सगळ्यांनी प्लीज मला रिस्पॉन्स द्या, क्लिअर झालाय का नाही झालंय, का मी परत रिपीट करायला पाहिजे कुठला? जर परत रिपीट करायला पाहिजे तर परत रिपीट करेन, पण नसेल तर क्लिअर झाला. निधी, चिन्मयी, एकता, बाकीची मुलं नवीन आहेत, मला आता माहित नाहीये जास्तींची नावं. सो सगळ्यांना क्लिअर झालंय का? ओके ओके. काहीही डाऊट असेल तर प्लीज विचारा. ओके, तसंच ठेवू नका, कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजेत. ओके ठीक आहे. आता पुढचा अतिशय महत्वाचा स्ट्रक्चर आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. कालचा लेक्चर गेल्यामुळे उद्या मी तो लेक्चर घेणार. उद्या असं संध्याकाळी घेईन, 4 किंवा 4:30 ला किंवा 5 ला घेईन.
मी सर तुम्हाला लिंक पाठवतो. सगळ्यांनी प्रेझेंट राहा आणि सगळ्यांनी हे पहिलं वाचा, पुस्तकातनं पण वाचा, थोडस क्रोमॅटिन रेटिक्युलम पण वाचा, म्हणजे तुम्हाला जे काही आपण शिकवणार ते लक्षात येईल. पुस्तकात तो पाठ खूप छोटा दिलेला आहे, आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात तो घ्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे 2 लेक्चर त्याला कम्प्लीट करायला लागतील. ओके, सो उद्या आपण पुढचा पाठ म्हणजे शेवटचा पार्ट न्यूक्लियसचा कंप्लीट करू. क्लिअर? चला, विल स्टॉप हिअर. आपण इकडे थांबूया, उद्या आपण भेटू सगळ्यांनी. ओके, चलो बाय. स्टॉप करतो मी, मीटिंग एंड करतो.